नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी शाळेसह तिघांवर गुन्हा. पोहता येत नसल्याचं सांगून सुद्धा तलावात सोडलं. येथील शिंदेमळा परिसरातील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये 6वी शिकणाऱ्या आदित्य विकास ओलेकर वय वर्ष 12 याचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या वडिलांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शाळेसह जलतरण तलावाची जबाबदारी असलेल्या दीपक सदलके, विजय कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोकळे तालुका कवठे महाकाळ येथील आदित्य ओलेकर याला वडील विकास ओलेकर यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये 6वीच्या वर्गात दाखल केले होते. शाळेत दाखल करताना त्यांनी आदित्यला पोहता येत नसल्याबद्दल सांगितलं होतं. 1 जूनपासून शाळा सुरू झाली होती. शनिवारी सायंकाळी आदित्यला इतर मुलांबरोबर जलतरण तलावात पोहायला नेलं होतं. आदित्यला पोहता येत नसल्याचं सांगून सुद्धा त्याला तलावात सोडल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शाळा प्रशासन, जलतरण तलावाची जबाबदारी असलेले दीपक सदलके, विजय कांबळे यांच्या निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे आदित्यचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.